तीर्थाचा महिमा कैसा कोण फल स्वयं प्रकाशा निरूपा स्वामिया। आज अखंड शिवनाम सत्याचा आणि महामंत्र पंचाक्षरी षडाक्षरी जपयज्ञाचा पहिला दिवस आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये माझ्यासारख्या पामर अज्ञानी मतिमंद दिवाकर ही परमर्शामधली ती सेवा जी आलेली आहे आपण गोड करून घ्यावी असं मी माझ्या गुरुमाऊलीच्या चरणी प्रार्थना करतो आणि मनमत माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं तद्भूतं नमामि। साम्बजन पार्वतीपतेश्वर महादेव। परमरहस्य ग्रंथ म्हणजे शिव गौरीचा संवाद आहे। संवाद म्हणजे काय आता आपल्याला समजून सांगणं गरजेचं आहे। वक्त्यांना बोलायचं, श्रोत्यांना ऐकून घ्यायचं, याला संवाद म्हणतात। परमरहस्य हा संवाद आहे। कुणाचा संवाद आहे? हर गौरीचा संवाद। मग जगन्माता पार्वतीनं भगवान शिवाला कोणता प्रश्न विचारला? आपण पुढे काय विचारतो? तुम्ही आम्ही सर्वजण संसाराचा विचारतो, संसाराच्या बाहेरचं कोणीच विचारत नाही, सर्वांचा अनुभव। म्हणजे ज्ञानाचे श्रोते आहेत, ज्यांना जीवन मुक्तीची अपेक्षा आहे, जीवन मुक्त जीवन जगण्याची त्याच्यामध्ये इच्छा आहे, तीव्रता आहे किंवा जिज्ञासा आहे, असा साधक काय करतो? त्या गुरुकडे प्रश्न विचारतो। कोणते प्रश्न विचारतो? मी जन्माला का आलो? मी कुठून आलो? कशासाठी या पृथ्वी तलावर आलो? हे आणि सामान्य आता मानवाबद्दल बोलायचं काही शिल्लकच राहिलं नाही। सामान्य मानवाचा प्रश्न आहे। गुरु कसे आहेत? निर्विकार आहे, निराकार आहे, निर्गुण आहे, निष्प्रपंचक आहे, बरोबर? पण त्याला आपण संसारातले प्रश्न विचारावा। गुरु हे संसाराच्या बाहेरचे आहे, त्याला संसाराबद्दल काही माहिती नाही। तुम्ही आम्ही ग्रहस्थी आहोत। मनमत माऊलीने सांगितलं, काय सांगितलं? सुखी असा ग्रहात नवी लक्ष लावा शंकर नामी, नटा नामी शंकराचा आपला सुखवा भवाचा। संसार कोणत्या संतांना संसार सोडा म्हणून सांगितलं नाही, काय सांगितले? आता तुम्ही संसार इथं आला माऊलीच्या दरबारामध्ये, तुम्ही संसार सोडला की सोडत घेऊन आला? सोडला टाकून प्रपंच व्यवहार यारे सज्जन हो सत्वर, साह्य होऊ एकमेका भजू कैलास नायका। संत सांगतात इथे कसं आहे? श्रोता वेगळा नाही, वक्ताही वेगळा नाही। जरी तुम्हाला या डोळ्यानं दोघं जण वेगळे दिसत असते तरी ते एकरूप आहे। वक्त्याचं दैवत काय असेल तर श्रोता आहे, आणि श्रोता जर नसेल, वक्ता किती विद्वान असू द्या, त्याला पूर्ण परमर्श पाठ असू द्या, त्याच्या ज्ञानाचा काही उपयोग आहे का? काही उपयोग नाही। म्हणून वक्त्याला काय करायला पाहिजे? ते समोर जे बसलेले आहेत ना, माझे गुरु आहेत, पूजनीय आहेत, वंदनीय आहेत, आदरणीय आहेत, श्रद्धेय आहे, अशी भावना त्या वक्त्याची जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला आणि आम्हाला म्हणजे वक्त्याला आणि श्रोत्याला ज्ञान प्राप्त
होत नाही. आता तुम्ही म्हणता ज्ञान आम्हाला सगळंच आहे. कोणतं ज्ञान आहे? सर्वत्र हे ज्ञान पोट भरावाचे परी सुटकेचे देवे हो. सर्वांना पोट भरायचं ज्ञान आहे, पण सुटकेचं वेगळं आहे असं संत म्हणतात. सुटका म्हणजे कोणती? तुम्ही आम्ही जन्मतो ना, जन्माचं सुद्धा दुःख आहे लक्षात ठेवा. तुम्ही वाढदिवस साजरा करता मान्य आहे, पण जन्माचं दुःख आहे लक्षात ठेवा. संत सांगतात मरणाचं सुद्धा दुःख आहे. हा फेरा आहे. 84 लक्ष एवढी फिरे जातात. आवडीचा प्राप्त नरदेव तयाचे आयुष्य जाय आयचे कसे पुन्हा त्याची आसे शिरावं. मग तुम्हाला आम्हाला जन्म मरणाचा फेरा भवरोग जाय देणे. संतांनी त्याला काय म्हटलेलं आहे? भवरोग. तुम्ही आम्ही सर्व भवरोगी आहोत. तुम्ही म्हणतात आम्ही खाऊन पिऊन सुखी आहोत, आम्हाला कोणत्याही प्रकारचा रोग नाही. पण संत सांगतात तुम्हाला सामान्य माणसाला कोणता रोग आहे? भवरोग आहे. भवरोग जाळे देणे आयसे रसायन घेणे संत सांगतात. मग कोणतं रसायन आहे? ते परमेश्वराबद्दल ज्ञान प्राप्त करून घेऊन तसं त्या पद्धतीने आचरण करणं, इतरांना सांगणं, हे काय आहे? आपला उत्कर्ष आहे. भवरोग कशामुळे जाते? तर परमेश्वराबद्दल ज्ञान अनुकरण केलं, वाचन केलं. जोपर्यंत तुम्हाला आम्हाला परमेश्वर कळत नाही तोपर्यंत आम्हाला काहीच कळत नाही. कितीही परमेश्वर वाचले, कितीही पारायण केलं, याच्यामध्ये जोपर्यंत तुम्ही आम्ही शिकत नाही किंवा श्रवण झाल्याच्या नंतर दुसरी स्टेप सांगितली आहे, श्रवण, मनन आणि निध्यान. या 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. श्रोत्यांना 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. म्हणून अगोदर वाचन केलं पाहिजे. सर्वांना अक्षर ओळख आहे लक्षात ठेवा. मराठी भाषा सर्वांना समजते. म्हणून माऊलीचे तुमच्या आमच्या उपकार आहेत. संस्कृत भाषा आहे ना, ही संस्कृत भाषा ही पंडितांची भाषा होती, सामान्यांची भाषा नव्हती. ती तुम्हाला आम्हाला ती संस्कृत भाषा आहे ना, डोक्याच्या बाहेरची आहे, आमच्या डोक्यात शिरत नाही. म्हणूनच माऊलीनं या ठिकाणी कपिला झाला पुण्यक्षेत्रामध्ये परमरेश्वरण केली. कशासाठी गेला? तुम्हाला आम्हाला कळावं, सामान्य माणसाला कळायला पाहिजे. मग प्रत्येकाला पूर्वी कसं होतं, काही जणांनी भक्तीला होती बघा, की जे ज्ञानाचे अधिकारी आहोत ना, आम्हीच आहोत, बाकीच्याला ज्ञान ग्रहण करण्याचा अधिकार नाही. म्हणून आपल्या विश्व धर्मामध्ये शास्त्रामध्ये सांगितलं आहे सर्व ब्राह्मणो सर्व वर्णानां गुरु. बरोबर? शास्त्र सांगते. आपला विषय धर्म काय सांगते? आपण ज्याला तिलांजली दिली, आपण ते मान्य केलं नाही, म्हणून आपण आपला गुरु कोण असतात? तर आपले गुरु जे आहेत ते परमेश्वर हा आपला गुरु आहे. ज्यावेळेस ब्रह्मस्वामीनं तपश्चर्या शिवकड्याला केली, कठोर तपस्या केली, आणि तपस्या केल्यानंतर गुरुमाऊलीची भेट झाल्यानंतर गुरुमाऊलीच्या आदेशानुसार कपिलाधारी परमेश्वर लिहायचं सांगितलेलं. म्हणून गुरुमाऊलीने तुमच्या आमच्यासाठी कठोर तपस्या केली आहे. तुम्ही आम्ही कठोर तपस्या करत नाही. जरासा आम्ही मागे घालून बसलो, आम्हाला कमर दुखते, पाठ दुखते, आज उठून बसता येत नाही. मग आमचा प्रपंच पूर्वी काळी सांगणारे होते, नाही असं नाही, धर्माचं ज्ञान सांगणारे होते, पण आम्ही ऐकणारे नव्हतो. कारण मनमथ स्वामीनं त्यांच्या गुरुला प्रश्न विचारला, तुम्ही देव देव म्हणाले ना, देव कसा आहे? देवा ब्रह्मापासून माझे ओळखले नसे, हे मी जाणतो नसे, ते आधी जाणावा मज. मग प्रश्न जे आहे मनमथ स्वामीनं त्यांच्या गुरुला विचारला. म्हणजे देवाचा मोह काही गेलेले नाही. देव मला खायला द्यायला काय? मी स्वयंपाक करून खाल्लं ना, मग तिथे देवाचे रोल काय? काहीच नाही. मी शेतामध्ये काम करायलो ना, मग शेतामध्ये काम केल्याच्या नंतर
सोयाबीन केलं तर सोयाबीन देणार. मग देव काय करणार आहे? काहीच नाही, काही करणार नाही. मी करतो ते मी, म्हणजे कर्म करतो ते मी करतो. मग त्यावेळेस मनमथ स्वामीला त्यांचे गुरु म्हणले, वाढ वा म्हणजे शिष्या, असा शिष्य मी बघितला नाही. म्हणून आपण गुरु या परमहंसाच्या माध्यमातून आपण गुरुला प्रश्न विचारले पाहिजे. कसे प्रश्न विचारले पाहिजे? ज्याच्यामुळे आपलंही हित झालं पाहिजे आणि इतरांचंही हित झालं पाहिजे, असे प्रश्न विचारले पाहिजे. हा प्रश्न विचारला करून जगन्माता पार्वतीनं तीर्थाचं महात्म्य सांगा आणि तीर्थाचं महात्म्य सांगितल्यानंतर त्याचं फळ काय? सामान्य जीवाची अपेक्षा राहते, कर्म केल्यानंतर फळ पाहिजे. फळ नाही मिळालं समजा तर हे काय करते? कर्म करायचे सोडून देते, त्याच्या पाठीमागं लागत नाही. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कसं झालेलं बघा, कोणी कोणाला ऐकायला नाही. सोमवार आला तर आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जातो, मंगळवार आला देवीच्या मंदिरामध्ये जातो, बुधवार आला गोरक्षनाथ बघा तिकडे नाथ संप्रदायातला गोरक्षनाथाच्या मंदिरात जातो, गुरुवार आला गुरुचरित्र वाचन करतो स्वामी समर्थाचं, शुक्रवार आला आणि बालाजीला जातो, शनिवार आला पार्वतीच्या मंदिरामध्ये जातो आणि रविवार आला या मागेला माहिती रविवारी काय करायचं असेल. पण असलेली जर भक्ती तुम्ही आम्ही करीत असाल, आम्हाला देव प्रसन्न होईल का? होणार नाही. म्हणून परंपरेचे काय सांगते? एक विधा भक्ती, आपली श्रद्धा आपली निष्ठा आपल्या धर्मावर असणं अत्यंत गरज आहे. जोपर्यंत तुमची आमची धर्मावर गुरुवर आचारवर्णावर निष्ठा नाही तोपर्यंत तुम्हाला आम्हाला तीर्थाचं फळ मिळणार नाही का कर्माचं फळ मिळणार नाही. म्हणून तीर्थ घेत असताना एक विधी सांगितलेला आहे. आपण दररोज लिंगाचं तीर्थ घेतो. काय म्हणून घेतो? गुरुलिंगाय नमः, जंगम लिंगाय नमः, शिवलिंगाय नमः, जंगम लिंगाय नमः. बरोबर आहे? तीनदा म्हणतो आपण तीनदा तीर्थ घेतो आणि ते तीर्थ घेतो. तीर्थ कोणी हाताने घ्यावं? तीर्थ आपण कोणी हातात घेतो? डाव्यातून. प्रसाद डाव्या हातात घेतला चालेल का? नाही. आपण इकडे ज्या हातात घेतो डाव्या हातात ठेवतो, डाव्या हातात पूजा करतो, त्यावेळेस ते तीर्थ जे घेतो ना, म्हणून हे गुरुचं तीर्थ आहे, लिंगाचं तीर्थ आहे, जन्माचं तीर्थ. या परमार्थामध्ये त्रिविध तीर्थ सांगितले आहे. बरोबर? समजत असेल तर सांगायचं, समजत नसेल तर समजत तुम्हाला असं होईल. मग आता आपल्याला गुरुचं तीर्थ घ्यायचं आहे. मला वाटते जीवनात येऊन या सर्वांनी गुरुचं तीर्थ घेतात. गुरुचं तीर्थ घेण्याचा विधी सांगितले आहे परंपरेमध्ये, दुसरीकडे कुठं सांगितलं नाही. आम्ही गुरुला अगोदर गुरुची आज्ञा घ्यावी लागते. बरोबर? गुरुची मला तीर्थ घ्यायचं महाराज, तुमच्या चरणाचं तीर्थ घ्यायचं अशी आज्ञा घ्यावी लागते आणि गुरुमाऊलीला साष्टांग नमस्कार घ्यावा लागते. जोपर्यंत गुरुमाऊली आपल्याला आज्ञा देत नाही तोपर्यंत आपल्याला तीर्थ घेण्याचा अधिकार नाही. मग गुरुमाऊली काय आपण काय करतो? गुरुमाऊलीला आपल्या घरी आल्यानंतर सचेत स्नान करावं लागतं. दोघंही सोहळ्यात पाहिजे. तीर्थ घेणारे आणि देणारे गुरु सोहळ्यात असल्याशिवाय तीर्थ तुम्हाला घेता येणार नाही. आणि दुसरी एक गोष्ट सांगितली, भूषण महाराजाचं आमचं असं झालं, म्हणजे आता मी तीर्थ घ्यायलो, महाराजांनी तुम्हाला तीर्थ मिळून देत नाही. मी म्हटलं बऱ्याच वेळा तीर्थ घेतले तुम्ही आजच काय म्हणाले, त्यानंतर 100% घेऊ देत नाही आणि संपर्क नंतर आणि तीर्थ वगैरे घेतले. फक्त मी महाराजाला म्हणायला पाहिजे की आणि दीक्षा घेतली नाही, महाराज दीक्षा घेतली नाही म्हणजे की तुम्हाला तीर्थ देणार नाही. बरोबर. तसं गुरु आल्याच्या नंतर गुरुला उच्च सिंहासनावर बसवायचं आणि गुरुची सर्वांगाने पूजा करायची. सर्वांगाने पूजा म्हणजे काय? तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहेत, भक्त करत नाही. तसं बघा, सामान्य माणसं काय करते? आले अगोदर गुरुच्या डोक्याची पूजा करतात, विभूती घेतात, महाराजाच्या डोक्याला बसतात. पण गुरुच्या डोक्यामध्ये काय नाही बरं का? जसं आपल्या डोक्यामध्ये आहे ना
तसं गुरुचे डोकं रिकामा. आपण पूजा कशा करायची? काय झालं? गुरुचे चरण पवित्र आहेत. चरणम पवित्रम विततम आयुषी मंत्रे दान तीर्थ. मग गुरुचे चरण पवित्र आहेत. ज्याचे चरण पवित्र आहेत त्याचं आचरण पवित्र आहे. मग गुरु माऊलीचं सिंहासनावर बसल्यावर सर्वांगाची पूजा सांगितली आहे. सर्वांगाची पूजा कशी सुरुवात करायची? गुरुच्या चरणापासून डोक्यापर्यंत पूजा करायची. सर्वांगाची पूजा लक्षात ठेवा. तुम्हाला त्रिविध घेतले आपले जातो. सर्वांगाची पूजा करायची. आणि पूजा केल्याच्यानंतर तुम्ही म्हणता गुरु आल्याच्यानंतर गुरुचीच पूजा करायची का? गळ्याच्या इष्टलिंगाची पूजा करायची नाही का? पण नाही. लिंगाची पण पूजा करायचीच आहे. बघ ही पूजा झाल्यानंतर गुरुची पूजा झाल्यानंतर गुरुची पूजा आपल्याला उतरता आली पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला आम्हाला गुरुची पूजा उतरता येत नाही, चढवता येत नाही, उतरता येत नाही. मनमत माऊलीला समाधी घेताही आली लक्षात ठेवा आणि उतरताही आली. ज्यावेळेस शिष्य दोघं जवळ होते ना, शिव समाधी घ्यायची होती ना, त्यावेळेस शिष्य रोग लागले. बरोबर आहे म्हणा. इतिहासाची गमत अशी होती, आम्हाला भाषण करत असताना आम्हाला सूत्रच लागत नाही. का लागत नाही? कारण ज्या वेळेस मनमत माऊलीचं जे चरित्र आहे ना, या धर्म मार्तंडाने चरित्र ठेवलं नाही. मला सांगा, मनमत स्वामीचे 130 अभंग काम जिथं आपण म्हणतो शिवभक्ती लोक झाली, विश्व शिवमय केले असे म्हणारे संत द्यायचे 130 अभंग का? गुरु माऊली मग काय केलं? जिथं अभंग मिळते, उकिरीला काय अभंग मिळाले म्हणजे तिथे अभंग गोळा केले आणि आपल्या ग्रंथामध्ये समाविष्ट केले. म्हणून संतांना जगाच्या पाठीवर धर्म मार्तंडाने संतांना जास्त काळ दिला. संतांना सुखाने जगू दिलं नाही. म्हणून गुरु माऊली ज्या पूजा उतरल्याच्या नंतर आपण काय करायचं? हे अगोदर गुरु माऊलीचे चरण धरायची आणि चरण तीर्थ घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ते गुरु आणि शिष्याचा विलंब होता कामा नये. तीर्थविधी झाली, परमच्यासारखी तीर्थविधी झाली नाही. म्हणून आपण गुरुचे चरण जे आहेत ना, ते चरण अंगुठ्या जंतूंनी ते घट्ट धरायचे. मग ते चरण स्पर्श करायचा आणि चरण स्पर्श केल्यानंतर माहेश्वर मूर्ती आहे. आमची माहेश्वर मूर्ती काय करतात? ते मंत्र म्हणतात आणि मंत्र म्हणल्यानंतर ते तीर्थ जे घेतात, तीर्थ आल्याच्यानंतर ते तीर्थ सर्वांना दिल्या जातं. तीर्थ सर्वांना दिल्या जातं. बघ शेवटी ते तीर्थ उरलं तर सर्वांना पुसावं लागतं. आम्ही काय करतो? तीर्थ हात ओले झाले म्हणून अगोदर आम्ही कपडा घेतो. परमानंद काय सांगते? तीन काता वस्त्रास पुसू नये हात. मला सांगा तुम्ही पाडू नये किंचित आदरे ठेवितो जन्म भक्त. म्हणून हे तीर्थ जे आहे ना, तीर्थ घेता आता वस्त्राला पुसायचं नाही आणि भूमीवर पाडायचं नाही. इथं जेवण करायचं आदरानं जेवण करायचं आणि जेवण केल्याच्या नंतर काय होते? या हृदयामध्ये जे आपले शत्रू आहेत ना, पूजा करताना शत्रूची शक्ती कमी होती. त्या मानसिक शत्रू कोणते आहेत? काम, क्रोध, लोभ, मोह, दम आणि अहंकार. मग तीर्थ घेतल्याच्या नंतर काय होतं? ते शत्रू जे आहेत ना, शत्रू आपल्यावर अटॅक करू शकत नाही. मला इंग्रजीत बोलावं लागतं, अटॅक करू शकत नाही म्हणजे आपल्याला प्रभाव पाडू शकत नाही. मग आपण पूजा लिंग पूजा करतो ना, लिंग पूजा करत असताना अक्षता जे आहेत ना, आपण काय म्हणतो? शिवपूजा ग्रहे मम विघ्न करा नदी. म्हणजे मी पूजा करत असताना मला कसल्याही प्रकारची वाईट शक्ती मला स्पर्श करू नये किंवा माझ्या पूजागृहामध्ये प्रवेश करू नये. म्हणून आपण काय करायचं? 10ही दिशांना महाराजाला माहिती अक्षता का? तर वाईट शक्ती आपल्या घरामध्ये येऊ नये, आपल्या पूजेमध्ये अडथळा येऊ नये. म्हणून ज्यावेळेस आपण तीर्थ घेतो ना, हे तीर्थ घेत असताना
तीर्थ करावे तयाचे वृद्ध सर्वांग असे तयाचे तीर्थ न करावे अंगहीनाचे आयचे शास्त्र वंदित असे काय म्हणाले बोलतो शास्त्र सांगितले ज्याचा बरोबर सांगितलं ना सकाळी वाटलं आपण नाक डोळा कान गेला असेल तयार असेल त्याचे तिथं जेवण करू नये हातीचे अथवा पायीचे बोटे गेले अशी ते त्याचे तिथं बोललो नाही तू अंगे पूजा आता पाद पूजा नसते सर्वता म्हणून आपण पूजा करत असताना गुरु माऊली मला सांगा एवढे मठावर गुरु माऊली आपल्या बसलेले अभंग आहे का अभंग आहे का सर्व संघ आहे मला एवढे महाराज मी पाहिले मठाधिपती अभंग दिसले नाही मग आपण अरे काय आता ही पुढची गोळी मला सांगायला जरा सांगता येत नाही कोणी गादी उत्तरधारी या गादीचा त्याची दिशा करून होती आता ही पुढची गोळी सांगत नाही म्हणून निघूया तिथं तिथे गुरुपुत्राची नवतीचे लिंग भक्ती सोडून अन्य देवता पूजे तीर्थ नदीचे अरे परंपरेचं सांगायचं बरं का तुम्ही म्हणता हे काय हे काय ज्याचा लिंगी नाही विश्वास ज्याचा लिंगी नाही विश्वास जे अन्य धर्माचे बनले दास त्याचा स्पर्श करू नये हे आहे आणि आता म्हणून तीर्थविधी जी सांगितलं आहे जे तीर्थ जे आहे ना विचारले आता थोडं आठवत नाही 6 वाजेपर्यंत बरोबर तुम्ही आणि काशीला जातो बरोबर काय सांगते काशीला लोक जातात काशी गेल्या मुक्ती देतात सद्भावे सेविता श्री गुरु तीर्थ तो सहज होय जीवन मुक्त तीर्थ महात्म्य आहे हे तीर्थ कसं आहे परम पदाची प्राप्ती करून देणारा आहे परम पदाची प्राप्ती म्हणजे कोणती गुरु पदाची प्राप्ती करून देणार आहे इथं द्वय जरी आहे गुरु आणि शिष्य तरी जरी असले तर अंतर्दृष्टीनं पाहिलं दोघंही एकच आहे पण गमत अशी आहे या डोळ्याला आम्हाला काही दिसते पण गुरु माऊली पहिला संस्कार देताना काय करतात शिष्यावरती दृष्टिपात करत असतात बरोबर आहे ना दृष्टिपात करत असतात आणि दुसरं काय करत असतात दुसरी शक्ती काय करतात आत्मशक्ती आपली शक्ती सर्वस्व शक्ती गुरु माऊली शिष्याला प्रदान करत असतात म्हणून ज्यावेळेस आपली योग्यता असेल तरच हे दोन गोष्टी आपल्याला जीवनामध्ये मिळत असतात नाही तर आमच्या दृष्टीमध्ये काही दिसायला लागतं पण दृष्टिपात करत असताना माऊली प्रसादामध्ये काय म्हणतात जे जे दिसे दृष्टी पुढे ते आवडे शिवरूप लाडे आयसिया संतांची हुरे निर्भय निवडो मग आपल्याला दृष्टी तशी प्राप्त दिव्य दृष्टी गुरु माऊली काय करतात आधी दृष्टी देत नाही अशी दृष्टी देतात तुम्ही झोपले डोळे बंद केले तरी तुम्हाला दिसते गुरु माऊलीचे तुम्ही शिष्य आहात अजून माझे पात्रच नाही कळणार पण तुम्ही झोपले तरी तुम्हाला दिसते तिथं पाहणारा कोण आहे दिसते की नाही ही दृष्टी प्राप्त झाली पाहिजे मग हे परमरहस्य मला एवढं सांगायचं परमरहस्य म्हणजे आत्मज्ञान आहे लक्षात ठेवा बाहेरचं ज्ञान आहे बाहेरचं ज्ञान वाचून मिळते पण परमरहस्य आत्मज्ञान आहे ना अनुभवाशिवाय मिळत नाही आणि माऊली काय म्हणतात अनुभवाविना बोलू नये फार तेव्हा गौरी हार वर्ष होईल मग आपल्याला आम्हाला अनुभवच नाही आमच्या गळ्यात तीन नाही तर तीन तरी घेणार आमच्या कपाळात विभूतीच नाही तर दुसऱ्याला आम्ही सांगा हो विभूती लावली पाहिजे बघा सकाळी विभूती लावली पाहिजे किती ठिकाणी लावली पाहिजे मला सांगतात 15 ठिकाणी लावा आमच्याच कपाळात विभूती नाही दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार आहे का नाही म्हणून अगोदर आपल्याला या परमार्थामध्ये अनुभव घ्यावा लागतो अनुभव घेतल्याच्या नंतर अनुभव ही भक्ती आहे याच्या आधारे तुम्ही ऐकले असेल जशी श्रवण भक्ती आहे तशी
सिद्धांताची कामं त्यांनी वाचला आपला धर्मग्रंथ. पहिली भक्ती कोणती आहे ती श्रद्धा आहे, दुसरी निष्ठा आहे, अवधान, अनुभव, आनंद आणि शेवटी समज. ही मुक्ती जी आहे आपल्या मुक्तीचे अधिकार आहे हे चारही मुक्त्या सगुण रूपाच्या आहे. पण निर्गुण मुक्ती सांगत असताना सांगण्यात निर्गुणाची पाचवी साहित्यता सांगितली. देह आता जाता आखड असले वस्तूची आपण तरंग तिथे सागरीता भंगताना भंगे सागरूची साचा ते देह भंगताना भंगे ब्रह्मीचा ब्रह्म विराज. म्हणून आपण कुठले आहोत विचारलं तर कोण विचारलं सांगायला आम्ही जीव परिवाराचे. एका जणाला प्रश्न विचारला आपण कोण्या परिवाराचे, माझ्याकडे बघायला तुमच्याकडे बघायला ते उत्तर देईल माझं तोंड पटत आहे गब्बरना. पण ते आपण म्हणतो शिव परिवाराचे आहोत. भगवान शंकरांना तुमच्या आमच्यासाठी ग्रंथ आश्रम स्वीकारला ध्यानात ठेवा. मग आपण संसार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्यापेक्षा ठिकाण आहे, आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, ज्ञानी आहे अशाच्या त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. आणि जे आपल्यापेक्षा गरीब आहे त्याच्याकडे दया हा भाव आला पाहिजे की गरीब आहे आपण या हातानं त्याला काहीतरी मदत करू शकतो. हे भक्ताचं कार्य आहे. पण भक्ताचा हात कसा असतो, भक्ताचा हात आपण भक्त देवाजवळ कधीच मागत नाही. मागणार वेगळे इथं सांगायचं भक्ताचा आता हात गुरु ज्या ती मला काय म्हणायचं गुरुचा हात असा असतो तसं शिष्याचाही हात असाच असतो. म्हणून हे परमहंस सांगत असताना जरा सांभाळून सांगावं लागते. जास्त पाना लावून सांगता येत नाही. मांडी होईल समजा आता परमहंस सांगायचं नाही. हे प्रश्न ज्यावेळेस विचारला त्यावेळेस हे तीर्थाचं महात्म्य जे आहे ना पार्वतीने ऐकलं. तुम्हाला जे सांगायला बघा ते कैलासाच्या ठिकाणी पार्वतीने ऐकलं. पार्वतीला आनंद झाला. पार्वती आमची तुम्ही जो निरोपला तीर्थ महिमा तो न कळे निगमागमा वीरसेवा वाटून पुरुषोत्तमा न कळे कोणाची. ऐकून तीर्थ महिमा परम सुख पावली उमा म्हणे धन्य धन्य परमात्मा सदा सर्वा स्वामी. म्हणून आपण गुरुचं तीर्थ लिंगाचं तीर्थ त्रिविध झालं. गुरुचं जर घेतलं तर 10 विध होते. आता दोन्ही मिळून 10 त्रिविध तीर्थ सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने आपण त्या परमार्थाच्या ज्या पद्धतीने सांगितलं तसंच आपण अनुकरण करावं एवढी माझी या मनमत माऊलीच्या चरणी प्रार्थना आहे. माझी गुरुमाऊली पाठीमाग आहे. गुरुमाऊली नेहमी सांगतात तुम्ही सासू सासऱ्याच्या गोष्टी सांगू नका, संसाराच्या गोष्टी सांगू नका, समाजाला करू द्या. परमहंस काय आहे ते झाकून ठेवू नका. तुम्ही जरी ज्ञानी असले काही जणांना काय वाटते मी जर सांगितलं तर जे हे गोष्टी होतील माझी पूजा कोणी करणार नाही, माझ्या पाया कोणी पडणार नाही, माझं पोट माझं पोट भरणार नाही. म्हणून काही संकुचित वृत्तीच्या पहिली लोक होते आता नाही. म्हणून आपल्याला जे माहित आहे परमहंस सर्वांनी ऐकावं श्रद्धेनं भक्तिभावानं त्या पद्धतीने आपण अनुकरण करा. माझा अधिकार परमहंस सांगायचा नाही. परमहंस सांगायचा अधिकार कुणाला आहे? फक्त गुरुला आहे. लक्षात ठेवा गुरुला उपदेश करण्याचा अधिकार आहे, शास्त्राला आदेश करण्याचा अधिकार आहे. आमच्यासारख्याला पांढऱ्या कपडेवाल्याला आदेश कोणता? आदेश नाही, संदेश आहे. गुरु माऊलीने जे सांगितलेले आहे ते समाजाला सांगणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून आम्ही आतापर्यंत जे कर्तव्य केलं इमाने इबाने कर्तव्य केलेलं आहे. पुढेही तसंच मनमत आम्ही करून घ्यावं एवढी त्या मंगलमय करणे प्रार्थना करतो. आणि ही झालेली सेवा त्या तीर्थाविषयी दुसऱ्या अध्यायाविषयी जे तीर्थ महात्मे सांगितले मला जे जमतं त्या पद्धतीने थोडक्या मोठ्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे. आपण ती गोड करून घ्यावी ही ईश्वर अप्पा दोरवाडेकर
दुसरे डोणवाडेकर वीरभद्र स्वामी डोणवाडेकर दोन डोणवाडेकर बसा बसा तिथं 2 मिनिटं बसा 2 मिनिटं सुंदर अशा प्रकारचं परमरहस्य ग्रंथातली तीर्थ महिमा अगदी व्यवस्थितपणे आपण सांगितलेलं आहे महाराज. खरंच परमरहस्य ग्रंथ म्हणजे जगातली सगळी ग्रंथ एकीकडे आणि एक परमरहस्य ग्रंथ एकीकडे. जीवन